तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता दोन कृती करायच्या आहेत। पहिल्या कृतीमध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याला वाटेल त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं। या म्हणजे 3-4 कृती करून बघायचं आणि त्या वर्तुळामध्ये आपल्याला दोन एकरूप जीवा काढायचे। समजा आपण इथे एक बिंदू घेतला आणि इथे एक बिंदू घेतला। आता आपल्याला या बिंदूतून एक जीवा काढायची, या बिंदूतून एक जीवा काढायची। म्हणजे आपण आपल्या कंपासमध्ये काय करायचं, एक अंतर घ्यायचं, या पहिल्या बिंदूवर ठेवून मी चाप मारला आणि हे अंतर न बदलता एकरूप जीवामध्ये याच अंतराचं आपल्याला या दुसऱ्या बिंदूवर ते ठेवून काय करायचं, चाप मारायचं। म्हणजे ह्या आलेल्या ज्या दोन्ही जीव आहेत त्या कशा येणार आहेत, एकरूप येणार आहेत। आणि हे आपण बिंदू जोडून घ्यायचं। ही पहिली जीवा झाली आणि ही दुसरी जीवा झाली। समजा आपण पहिल्या जीवेला ए बी नाव दिलं आणि दुसऱ्या जीवेला सी डी नाव दिलं आणि समजा हा केंद्र काय आहे, ओ। आता आपल्याला करायचं काय, म्हणजे आपण काय केलंय की ए बी आणि सी डी या दोन जीवा कशा घेतल्यात, एकरूप। आता आपल्याला करायचं काय की या ओ बिंदूतून ए बी वर आणि सी डी वर लंब टाकायचं। मग त्यासाठी आपण गुण्याचा वापर करूया। पहिला आपण हा 90 अंशाचा कोन असतो। ए बी जे आहे त्याला तंतोतंत खालची बाजू म्हणजे तंतोतंत जोडवायची आणि वरची जी बाजू आहे ती काय करायची, ओ बिंदू पर्यंत आणून हा पहिला लंब झाला। आणि त्यानंतर या ओ बिंदूतूनच सीडी वर पण लंब टाकायचा। म्हणजे सीडी ला पहिली काटकोनाची बाजू तंतोतंत जुळवायची आणि हे आणून या ठिकाणी बरोबर इथून लंब काढायचा। समजा मी या ठिकाणी एक्स नाव दिलं, या ठिकाणी वाय दिलं। आता तुम्ही करायचं काय, या पद्धतीने आकृत्या काढून ओ एक्स आणि ओ वायच्या काय करायचे, किमती मोजायच्या। म्हणजे त्याची लांबी मोजायची आणि ते काय येतंय हे पुन्हा एकदा इथे दुसरी कृती आहे। आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या, या 3 आकृत्यामध्ये इथं ज्या पद्धतीची प्रक्रिया केलेली आहे त्याच पद्धतीची प्रक्रिया आहे। या दोन जीव आहेत, इथून लंब टाकल्यात या प्रत्येक ठिकाणी। आणि आपल्याला काय करायचंय, कृती नंबर 2 मध्ये ओएल आणि ओएम या दोघांची लांबी मोजायची, पीएन आणि पीटी या दोघांची लांबी मोजायची आणि एमए आणि एमबी या दोघांची पण लांबी मोजायची। तर ह्या चारही आकृत्या ज्या आहेत त्या चारही आकृत्यांमध्ये आपल्याला ह्या लंबांच्या लांब्या मोजायच्या आहेत आणि त्या मोजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा संबंध येतो तो आपल्याला शब्दात लिहायचा आहे। एकाच वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात, हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे। एक वर्तुळ आपल्याला दिलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये ओ केंद्र असणारा वर्तुळ आहे आणि याच्यामध्ये ए बी आणि सी डी या दोन जीवा कशा दिलेत आपल्याला, एकरूप। आणि ओ एक्स आणि ओ वाय हे या जीवांचं या केंद्रापासूनचं अंतर आहे। म्हणजे ओ एक्स लंब ओ वाय आणि ओ एक्स लंब ए बी आणि ओ वाय लंब काय दिलं आपल्याला, सी डी दिलंय। तर आपल्याला सिद्ध काय करायचं, हे लंब म्हणजे ओ एक्स आणि ओ वाय कसे आहेत, एकरूप आहेत। आपण रचना केली, ओ ए आणि ओ डी काय केलं, जोडलं। पहिल्यांदा आपल्याला दोन्ही जीवा दिलेल्या, त्यामुळे जीवांची लांबी दिली की तुम्हाला मी सांगितलेलं आहे की वर्तुळ केंद्रातून जीवावर काढलेले लंब जीवा दुभागतात। या गुणधर्मानुसार काय येणार, या ए एक्स ची लांबी पूर्ण या जीवा ए बी च्या निम्मी आणि डीवाय ची लांबी या पूर्ण जीवा सी डी च्या कशी येणार, निम्मी येणार। म्हणजे ए एक्स बरोबर 1/2 ए बी 2 नंबर समीकरण, डीवाय बरोबर 1/2 सी डी कारण 3 नंबर समीकरण। या दोन जीवा तर एकरूप आहे, त्याला आपण 1 नंबर समीकरण नाव दिलेलं आहे। त्यामुळे समीकरण 1, 2 व 3 वरून ए बी बरोबर सी डी आहे। म्हणजे ए बी आणि सी डी सारखे आहेत म्हणल्यावर त्याच्या निम्म पण कसं येणार, सारखं येणार। म्हणजे ए एक्स बरोबर काय आलं, डीवाय आलं। याला समीकरण 4 नावाचं आपण दिलं। आता आपण हे दोन त्रिकोण घेतले, या दोन त्रिकोणामध्ये काय येणार, त्रिकोण ओ एक्स ए व त्रिकोण ओ वाय डी मध्ये। आता हे दोन त्रिकोण कसले त्रिकोण आहेत, काटकोन त्रिकोण। म्हणजे ते जे दोन कोण काय करायचे, आपल्याला कर्णभुज कसोटी वापरायची असेल
तर ते काटकोन त्रिकोण दाखवणं गरजेचं आहे पहिल्यांदा. म्हणून OX म्हणजे कोण OXA बरोबर 90 आहे आणि कोण OYD बरोबर काय 90 आहे, कारण का पक्ष आहे. म्हणजे ते दोन्ही सारखे असल्यामुळं 90चे मापाचे असल्यामुळे हे दोन त्रिकोण काय झाले, काटकोन त्रिकोण झाले. आणि या काटकोन त्रिकोणामध्ये OX बरोबर OY, आता आपण समीकरण 4 वरून काय केलंय, सिद्ध केलंय. OA बरोबर OD, कारण का एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्यामुळे त्या एकरूप आहेत. आणि त्यामुळं त्रिकोण OXA आणि OYD हे दोन त्रिकोण काय झाले, कर्ण आणि भुजा कसोटीनुसार कसे झाले, एकरूप झाले. आणि जेव्हा दोन त्रिकोण एकरूप होतात तेव्हा त्याचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. म्हणून काय येणार, रेख OX एकरूप रेख OY, कारण का एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आणि हे एकरूप त्रिकोणाचे आपलं संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असल्यामुळे झालं. आणि कधीही प्रमेय पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा वाक्य लिहायचं की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात, हे सिद्ध झाले. म्हणजे या प्रमेयावरून आपल्याला लक्षात येईल की आपण नेहमी कुठलेही प्रमेय लिहित असताना की पूर्णत्व करण्यासाठी त्याचं वाक्य लिहून हे सिद्ध झालं हे केलं तर आपल्याला बोर्डाच्या दृष्टिकोनातून चांगले गुण मिळू शकतात. पुढची आपल्याला कृती आहे. या कृतीमध्ये गाळ्याला जागा भरायच्या. प्रमेय आहे, एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. म्हणजे आपल्याला काय दिलेलं, एक वर्तुळ दिलेलं आहे, समजा त्याचा केंद्र काय आहे O, आणि या O केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये आपल्याला दोन जीवा दिल्या, जीवा AB आणि जीवा CD, आणि याचं केंद्रापासूनचं अंतर दिलंय म्हणजे OP आणि OQ आपल्याला दिलंय. म्हणजे OP लंब AB आणि OQ लंब CD आपल्याला दिलंय आणि आपल्याला OP बरोबर OQ दिलंय. म्हणजे हे केंद्रापासूनचे अंतर या जीवेचे आपल्याला समान दिलेले आहेत. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय की या दोन्ही जीवा एकरूप आहेत. मग आता पहिल्यांदा आपल्याला म्हणजे इथं सांगितलेलं आहे कृती असल्यामुळं खालील विधानांसाठी गाळलेल्या जागा भरा. मग आता काय केलंय तर हे दोन त्रिकोण जे आहेत, त्रिकोण OPA आणि त्रिकोण OQD, यामध्ये हे एक एक कोण कसे आहेत, 90चे आहेत. त्यामुळं काय म्हणलेलं आहे की काटकोन त्रिकोण OPA व काटकोन त्रिकोण OQD मध्ये पहिल्यांदा आपल्याला कर्ण OA एकरूप कर्ण OD, बघा या एकाच वर्तुळाच्या काय आहेत, या दोन्ही त्रिज्या आहेत. म्हणजे ह्या चौकटीमध्ये काय येणार की एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, पहिले चौकट किंवा आपल्या पहिले गाळ्याला जागा झाली. यानंतर आपल्याला काय दिलंय, OP बरोबर OQ, कारण पक्ष दिलेला आहे ऑलरेडी. आता यानंतर मग त्रिकोण OPA एकरूप त्रिकोण OQD, कारण का दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत त्यामुळे कर्ण आणि भुजा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप. मध्ये इथली गाळ्याला काय येणार, कर्ण भुजा कसोटी. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे रेख म्हणजे रेख AP एकरूप रेख QD, कारण का त्याला म्हणजे कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, म्हणून AP बरोबर काय आलं, QD, याला एक नंबर दिला. त्यानंतर आपल्याला AP हे AB च्या निम्म आहे आणि QD हे CD च्या निम्म आहे, कारण वर्तुळ केंद्रातून जीवर टाकलेला लंब जेव्हा दुभागतो किंवा काढलेला वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जेव्हा दुभागतो या कारणानुसार हे काय झाले तर जीवेच्या निम्मा झाला. पण आपल्याला AP बरोबर QD दिलेला आहे, म्हणजे AP आणि QD सारखं आहे म्हणल्यावर निम्म AB आणि निम्म CD सारखं झालं. याचा 1/2 ला 1/2 गेलं तर AB बरोबर काय आलं, CD. म्हणजे तर एक AB एकरूप रेख काय झालं, CD. म्हणजे
यानंतर परत वाक्य की एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. आता तुम्हाला एक कृती दिलेली आहे खाली. काय दिलंय की आपण एकच वर्तुळ घेतलंय, त्या एकच वर्तुळाच्या ऐवजी एकरूप वर्तुळ घेऊन आपल्याला या दोन्ही रचना म्हणजे दोन्ही गुणधर्म सिद्ध करायचे. काय नाही, फक्त दोन वेगवेगळी वर्तुळ काढावी लागणार. इथलं समजा आपण ओ केंद्र घेतला तर तिकडचा केंद्र काय करायचा, पी घ्यायचा. इथं ओ केंद्र असलेल्या वर्तुळात म्हणलंय तिथं ओ व पी केंद्र असणाऱ्या एकरूप वर्तुळात हे आपल्याला फक्त पक्षमध्ये बदल करावा लागेल. आणि त्यानंतर त्रिकोणांची नावं घेत असताना तर त्या त्या वर्तुळाप्रमाणे येतील. फक्त कारण जिथं ह्या ज्या जीवा आहेत ओ ए ब आणि ओडी, आपण इथं कारण काय लिहिलं, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, तर तिथं काय लिहावं लागणार, एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या. एवढं फक्त कारण बदललं की आपल्याला जवळपास सेम याच पद्धतीनं आपल्याला ते दोन्ही गुणधर्म सिद्ध करता येतील. तर तुम्ही हे दोन्ही गुणधर्म एकरूप वर्तुळ घेऊन तुम्ही स्वतः सिद्ध करा याचा वापर करून. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण दोन प्रमेय अभ्यासले, या प्रमेयाच्या आधारावर आपल्याला अभ्यास 6.2 सोडवायचा आहे. त्या अगोदर आपल्याला एक सोडवलेलं उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलंय की एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये दोन जीवा म्हणजे जीवा ए बी आणि जीवा सी डी या दोन जीवा एकरूप आहेत. ओपी ची लांबी दिली आहे, तर ओक्यू ची लांबी काढायची. मग आपण आत्ताच पाहिलंय की ओपी आणि ओक्यू हे कसे लंब आहेत, म्हणजे या दोन जीवांचं केंद्रापासूनच ओपी आणि ओक्यू हे अंतर आहे आणि दोन्ही दिलेल्या जीवा कसे आहेत, एकरूप आहेत. मग आपण आत्ताच पाहिलंय की एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणून या ठिकाणी ओपीची लांबी जर 4 सेंटीमीटर असेल तर म्हणजे ओक्यूची पण लांबी किती येणार, 4 सेंटीमीटर येणार. हे तुम्हाला सोडवून दिलेलं उदाहरण आहे, ते लिहून घ्यायचं. यानंतर सराव संच 6.2 मधलं पहिलं उदाहरण आपल्याला दिलंय. काय पहा की एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला एक ओ केंद्र असणारं समजा वर्तुळ दिलेलं आहे आणि त्याची त्रिज्या ओ ए आणि त्रिज्या ओ सी या दोन्ही त्रिज्या सारख्या असतात. त्यात किती दिलेत आपल्याला, 10 सेंटीमीटर. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेंटीमीटर लांबीच्या दोन जीवा आहेत. म्हणजे जीवा ए बी आणि जीवा सी डी या दोन जीवा तर पहिल्यांदा कसे दिलेत, एकरूप दिलेत म्हणजे सारख्या लांबीच्या दिलेत आणि दोघांची लांबी किती दिली आहे, 16 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचंय, तर या दोन्ही जीवांचं केंद्रापासूनचं अंतर किती आहे म्हणजेच ओपीची लांबी आणि ओक्यूची लांबी समान दाखवायचे. आता आपल्याला माहितीये एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. त्यामुळं आपण जर ओपीची लांबी काढली तर आपोआप ओक्यूची लांबी मिळेल. त्यामुळे आपण पहिल्यांदा काय करणार आहे, तर या त्रिकोणाचा समजा खालच्या आपण विचार करूया. यामध्ये त्रिज्या 10 दिली आहे, सीडीची लांबी म्हणजे जीवा किती दिली आहे, 16. मग आपल्याला तुम्हाला मी सांगितलं या पद्धतीनं सोडवायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, वाक्य लिहायचं की वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवा दुभागतो त्याच्यावरून पीसी ची किंमत काढायची. म्हणजे पीसी बरोबर सीडीच्या काय करणार, निम्म म्हणजे 1/2 गुणिले किती दिले, 16. म्हणजे पीसी बरोबर किती आलं, 8 सेंटीमीटर. म्हणजे याची लांबी किती झाली, 8 सेंटीमीटर झाली. आणि नंतर मग पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. त्रिकोण पीओपीसी मध्ये कोण ओपीसी बरोबर 90 अंश, कारण का पक्ष, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाने जे त्रिकोण ओपीसी मध्ये कोण ओपीसी बरोबर 90 अंश म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाने काय येणार, ओपीचा वर्ग अधिक पीसीचा वर्ग बरोबर ओसीचा वर्ग. ओसीचा वर्ग यामध्ये ओपी आपल्याला काढायचा आहे. म्हणजे ओपीचा वर्ग अधिक पीसीचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. आता 8चा वर्ग अधिक आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल, वजा. म्हणजे ओपीचा वर्ग बरोबर 10चा वर्ग 100 वजा 8चा वर्ग 64. म्हणजे ओपीचा वर्ग बरोबर 100 मधून 64 गेले किती राहिले, 36.
याचं आपण वर्गमूळ घेतलं आणि म्हणून ओपी बरोबर काय येणार 6 सेंटीमीटर. आपल्याला दिलेलं काय की जीवा एबी एकरूप जीवा सीडी. मग एकरूप जीवा केंद्रापासून कशा असतात, समान अंतरावर असतात. त्यामुळे हेच आलेलं जे अंतर आहे ते दोन्हीचं काय येणार, समान येणार. म्हणजे जसं प्रश्न विचारलाय तसा. म्हणून तर त्या जीवांचे केंद्रापासूनचे अंतर किती असेल, 6 सेंटीमीटर. म्हणून त्या जीवांचे केंद्रापासूनचे अंतर बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणजे या ज्या दोन जीवा आहेत त्यांचं केंद्रापासून, कारण जीवा एकरूप असल्यामुळे ओपी बरोबर काय आलं, ओक्यू. आणि हे दोन्ही अंतर किती आले, 6. म्हणून त्याचं अंतर किती आलं, 6 सेंटीमीटर. सराव संच 6.2 मधील दुसरं उदाहरण. एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. म्हणजे एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्यामध्ये ए बी आणि सी डी या दोन जीवा सारख्या आहेत. म्हणजे ए बी बरोबर सी डी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं त्या दोन्हीचं म्हणजे दोन्ही जे दिलेलं आहे त्याचं केंद्रापासूनचं अंतर किती दिलंय, 5 सेंटीमीटर. म्हणजेच ओपी बरोबर ओक्यू बरोबर 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. पण हे बरोबर नाही आहे दोन्ही सारखं. त्यानंतर त्रिज्या आपल्याला किती दिली आहे, 13 सेंटीमीटर. म्हणजे ओए बरोबर ओसी बरोबर 13 सेंटीमीटर. यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल, इथं जीवेची लांबी काढायची. मग जीवेची लांबी जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी आपल्याला अगोदर त्रिकोण घेऊन मग त्याची किंमत काढायची, मग परत ते वाक्य वापरायचं. मग आपण हा खालचा त्रिकोण घेऊ. त्रिकोण ओपीसी मध्ये आपल्याला हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे. म्हणजे कोन ओपीसी बरोबर 90 अंश. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाने काय येणार, या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय आपण जर वापरलं तर काय येणार, ओपीचा वर्ग अधिक सीपीचा वर्ग बरोबर ओसीचा वर्ग अधिक सीपीचा वर्ग बरोबर ओसीचा वर्ग. ओपी आपल्याला दिलेला आहे 5चा वर्ग अधिक सीपीचा वर्ग बरोबर ओसी आपल्याला किती दिलेलं आहे, 13चा वर्ग. 5चा वर्ग अधिक पलीकडे गेल्यावर काय होईल, वजा. म्हणजे सीपीचा वर्ग बरोबर 13चा वर्ग 169 वजा 5चा वर्ग 25. म्हणजे सीपीचा वर्ग बरोबर दोघांची वजाबाकी किती आली, 144. वर्गमूळ घेऊ. मग जर वर्गमूळ घेतलं तर इकडे काय येणार, सीपी बरोबर 144चं वर्गमूळ किती आलं, 12. आता आपल्याला इथली लांबी 12 आली. म्हणजे सीडीची लांबी जर काढायची असेल तर काय येणार, वर्तुळ केंद्रातून जीवर टाकलेला लंब जेव्हा भागतो त्यामुळे सीडीची लांबी काय येणार, सीपीच्या दुप्पट. इथं वाक्य लिहायचं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवा दुभागतो म्हणून या ठिकाणी सीडीची लांबी म्हणजे सीडी बरोबर 2 सीपी बरोबर 2 गुणिले 12 म्हणजे सीडी बरोबर किती आलं, 24 सेंटीमीटर.
आणि दोन्ही जीवा कशा दिलेल्या आहेत सारख्या, म्हणून त्याच्या एकरूप जीवा आहे दोघांची लांबी कशी येणार AB बरोबर CD बरोबर, म्हणून AB बरोबर CD बरोबर 24 सेंटीमीटर आणि म्हणून आपल्याला काय येणार त्या जीवांची लांबी उत्तर पूर्ण करायचं बरोबर 24 सेंटीमीटर, त्या जीवांची लांबी बरोबर 24 सेंटीमीटर। तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 6.2 मधील तिसरं उदाहरण, केंद्र C असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि रेख PN या दोन एकरूप जीवा आहेत। आता बघा या ठिकाणी आपण काय केलंय म्हणजे दिलेलं आहे, आपण त्या सिद्धतेला सुरुवात करू की PM बरोबर PN आपल्याला दिलंय, म्हणजे दोन्ही जीवा कशा दिलेत सारख्या दिलेत, याला 1 नंबर म्हणलं कारण का पक्ष। त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, तर आता आपल्याला माहिती आहे की ह्या जीवा जर एकरूप असतील तर त्याचं केंद्र, तर आपल्याला सिद्ध काय करायचंय की हा जो किरण PC आहे तो आपल्याला कोण NPM चा दुभाजक आहे हे सिद्ध करायचंय, म्हणजे हे दोन्ही कोण कसे दाखवायचे आपल्याला एकरूप दाखवायचे। त्यासाठी आपण काय करू, तर बिंदू C मधून PM वर आणि PN वर लंब टाकू, म्हणजे रचना आपण केली CA लंब PM आणि CB लंब PN। हे केल्यानंतर म्हणजे काय झालं, म्हणजे आपल्याला हे दिलेलं आहे या दोन्ही जीवा PM आणि PN कसे दिले सारख्या, आणि आपण रचना काय केली आहे CA लंब PM आणि CB लंब PN कारण का रचना, आणि ह्या रचना केल्यामुळं काय झालं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो, जीवेवर काढलेला लंब जीवा दुभागतो, या गुणधर्मानुसार PA ची लांबी PM च्या निम्मी, म्हणजे PA बरोबर 1/2 PM, याला आपण 2 नंबर देऊया, आणि PB बरोबर 1/2 PM, याला आपण 3 नंबर देऊया। मग समीकरण 1, 2 व 3 वरून बघा, समीकरण 1 PM बरोबर PN, म्हणजे PM बरोबर PN म्हणजे त्याच्या निम्म पण कसं येणार सारखं येणार, म्हणजे PA बरोबर काय आलं PB, याला आपण 4 नंबर दिला। मग आता आपण हे दोन त्रिकोण घ्यायचे, हे दोन त्रिकोण कसले त्रिकोण आहेत, काटकोन त्रिकोण, त्यामुळं त्या काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे त्रिकोण CAP व त्रिकोण CBP मध्ये काटकोन त्रिकोण दाखवायचे असेल तर कोण CAP बरोबर कोण CBP बरोबर किती आलं 90 अंश, कारण का आपण काय केले रचना दोन काटकोन त्रिकोण झाले। यामध्ये आत्ताच आपण काय सिद्ध केलंय, PA बरोबर PB, कारण का समीकरण 4 वरून म्हणजे ह्या दोन्ही बाजू सारख्या झाल्या आणि ही दोन्ही मध्ये कसे सामायिक आहे। तुम्ही एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात म्हणून AC बरोबर CA, म्हणजे हे तुम्हाला 3-4 प्रकारे सिद्ध करता येतं। तर इथं आपण कर्णभुजा घेतोय, तर एक PC एकरूप रेख PC कारण सामायिक, म्हणजे PC बरोबर PC
कारण का सामायिक बाजू आणि त्यामुळं कर्णभुजा कसोटीनुसार म्हणजे त्रिकोण सीएपी एकरूप त्रिकोण सीबीपी कारण का कर्णभुजा कसोटी तुम्ही सीए बरोबर सीबी घेतलं कारण का एकरूप जेव्हा केंद्रापासून समान अंतरावर असतात तर हे बाबा कसोटीनुसार बे पडतं. हे दोन कोण सारखे आणि घेतलं तर बाकोबा कसोटीनुसार सुद्धा हे आपल्याला सिद्ध करता येतं. म्हणजे 3-4 प्रकारे आपल्याला हे सिद्ध करता येतं. तर ते आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने सिद्ध करून घेता येतं. आणि मग हे दोन त्रिकोण एकरूप झाले की त्याचे उरलेले संगत घटक एकरूप म्हणजेच काय झालं या ठिकाणी म्हणून कोण एपीसी एकरूप कोण बीपीसी याचाच अर्थ काय झाला म्हणजेच कोण एनपीसी एकरूप कोण येणार एनपीसी. मग जर हे दोन कोण सारखे असतील तर याचा अर्थ काय झाला तर किरण पीसी हा कोण एनपीएनचा काय आहे तर कोण दुभाजक आहे. म्हणून किरण पीसी हा कोण एनपीएमचा कोण दुभाजक आहे. हे दोन त्रिकोण कर्णभुजा बाबाबा बापोबा कसोटीनुसार कोणत्याही कसोटीनुसार आपण सिद्ध करून हे दोन कोण एकरूप दाखवले. हे दोन कोण एकरूप कारण आले का तर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण वरचे तर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण असल्यामुळे एकरूप. आता यात कोण ए पी सी ला आपण दुसरं नाव देऊ शकतो एमपीसी आणि इकडे आपण एनपीसी नाव दिलं म्हणजेच हा किरण काय झाला तर या कोणाचा कोण दुभाजक झाला.